नमस्कार, AW पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणेश फेस्टिवल अगदी जवळ आलेलं आहे. तर तुमच्याकडे जर गणपती मंडळ असेल तर ते मंडळामध्ये तुम्हाला गणपती बसवायचा असेल तर तुम्हाला परमिशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे गणेश मंडळ परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे सोप्या पद्धतीमध्ये भरायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आता हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला जी काही पोलीस स्टेशनची परमिशन आहे तर त्या परमिशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी काही वेबसाईट आहे तर त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा, तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही यापूर्वी लॉग इन केलेलं नसेल या पेजवरती तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा क्रिएट सिटिजन लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्रिएट सिटिजन लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन स्वतःचं करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जे काही आधार कार्ड क्रमांकावरती आधार कार्डवर जे आपलं नाव आहे ते नाव या ठिकाणी सर्वप्रथम द्यायचं आहे. तुमच्या वडिलांचं नाव लिहा. लग्न झालेलं असेल तर त्या महिलेचं लग्न, एखादी महिला असेल महिलेचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला त्या महिलेने त्याच्या पतीचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर लिहायचं आहे. मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ईमेल आय डी आहे स्टार मार्क केलेला आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे. ईमेल आय डी लिहिल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करायचा आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. मोबाईल नंबर लिहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचं डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. तुमचं जन्मतारीख लिहिल्यानंतर बघा या ठिकाणी इयर्स आहे, वर्ष जे काही दिले ते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर क्लिक करायचं आहे. वर्षावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं जन्माचं इयर्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर त्यावरती क्लिक करा आणि तुमचं जन्मतारीख जी काय असेल ते महिना असतील आणि जो काही दिवस असेल किंवा तारीख असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्ट केलेली आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या जो काही ॲड्रेस असेल आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस असेल तो लिहा. तुमची सिटी लिहा किंवा गावाचं नाव लिहा. पिनकोड लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे या ठिकाणी जे काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तुम्हाला. बरेच या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित स्क्रोल करा, सर्व काय माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे तुमची कंट्री आणि राज्य आहे ते ऑटोमॅटिक सिलेक्टसुद्धा असेल या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही एक लॉग इन आय डी तुम्हाला तयार करायचा आहे तो लॉग इन आय डी तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या नावानुसार तुम्ही तो नाव टाकू शकता किंवा अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड एक तयार करायचा आहे. तुमचं नाव आणि एखादं @ वगैरे लागून 1 2 3 4 वगैरे असं तुम्ही काही लिहू शकता. तर त्यानुसार तुम्ही एकदा कॅप्चा लॉग इन आय डी पासवर्ड तयार केल्यानंतर सबमिट या ठिकाणी क्लिक करा. सबमिट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे ओके या ठिकाणी क्लिक करा आणि तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड तयार होईल. अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. याच्यामध्ये बरेच तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी बघा कंप्लीट असेल, सिटिझन सर्व्हिस असेल, सिटिझन टिप असतील, त्याचप्रमाणे बघा सिटिझन फीडबॅक असेल, सिटिझन इन्फॉर्मेशन असेल, बरेच ऑप्शन आहेत. यापैकी तुम्हाला सिटिझन सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे बरेच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड लास्ट जो शेवटून दुसरा ऑप्शन आहे ते या ठिकाणी वाचा तुम्ही. या ठिकाणी गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन या ठिकाणी दिसेल तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे गणेश फेस्टिवल ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला काय होईल, ओपन होईल. आता ऑलरेडी हा फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन भरायची आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, नेम ऑफ गणेश मंडळ, तुमच्या गणेश मंडळाचं जे काही नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचप्रमाणे ॲड्रेस ऑफ गणेश मंडळ या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे यानंतर पहा, जे काही गणेश मंडळाचा जो कोणी अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अध्यक्षांचा जो काही ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो काही मोबाईल नंबर असेल गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा तो या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे किंवा टाकायचा आहे. आता याच्यानंतर काय सांगितलं आहे तुम्हाला, यानंतर पहा जे इन्फॉर्मेशन ऑफ या ठिकाणी ऑफिस बेअरर्स अँड मेंबर्स ऑफ द मंडळ, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे, जे काही मंडळाचे जे काही मेंबर्स असतील तुमच्या त्यांची नावं लिहायची आहेत. किती नावं लिहायची आहेत, मॅक्झिमम 5.
म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 5 व्यक्तींची या ठिकाणी काय लिहायचं आहे, नावं लिहायची आहेत. याच्यामध्ये बघा जे काही मेंबर्स असतील तुमच्या मंडळाचे जे काही, तर त्यांच्यामध्ये काय करा, तुमचं त्यांचं एका व्यक्तीचं नाव घ्या, एका व्यक्तीचं नाव लिहा, त्याच्याप्रमाणे त्या यांचा ॲड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे. यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे. म्हणजेच मेंबरचं काय काय लिहायचं, तुम्हाला नाव लिहायचं आहे, ॲड्रेस लिहायचा आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. आता एका व्यक्ती झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं लिहायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा सेम पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही मॅक्झिमम 5 व्यक्तींची नावं या ठिकाणी लिहू शकता. आता या ठिकाणी पहा, संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर बघा या ठिकाणी जास्तीत जास्त 5 व्यक्तींची या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत. आता 5ही व्यक्तींचं तुम्हाला या ठिकाणी नाव दिसेल, या ठिकाणी ॲड्रेस दिसेल आणि या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिसेल. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तिघांची, त्या 5ही व्यक्तींची या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचं जे गणेश मंडळ आहे तो कधी तुम्ही स्थापन केलेला आहे, इस्टॅब्लिश केलं म्हणजे कधी स्थापन केलेलं आहे, तर त्याचेच या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्हाला इयर्स दिसतील, वर्ष दिसतील, वर्षांची लिस्ट दिसतील आणि त्याच्यामध्ये तुमचं ज्यावेळी स्थापना केली त्या स्थापना इयर लिहायचं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जो काय फेस्टिवल पिरियड असेल, म्हणजे तुम्हाला तुम्ही गणेशाची मूर्ती कधी आणणार आहात तर ती तारीख या ठिकाणी लिहायची आहे. गणपती कधी बसवणार आहात ती तारीख तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाची तारीख तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी पुढे काय तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, इन विच पोलीस स्टेशन यू वॉन्ट टू सेंड द रिक्वेस्ट, म्हणजे कोणत्या पोलीस स्टेशनला तुम्हाला ही ॲप्लिकेशन तुम्हाला सेंड करायचं आहे या ठिकाणी त्याबद्दल माहिती द्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी पुणे ग्रामीण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, म्हणजे पुणे रुरल तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा जवळचं पोलीस स्टेशन या ठिकाणी जेजुरी आहे, जेजुरीला ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे म्हणून जेजुरी हे पोलीस स्टेशन या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्याप्रमाणे आता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, आता सपोज तुम्ही अध्यक्ष जर या ठिकाणी अध्यक्ष फॉर्म भरत असतील तर जो कोणी फॉर्म भरत आहेत बरोबर, म्हणजे जे मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांच्या नावाने समजा तुम्ही फॉर्म भरत आहात तर त्यांची इन्फॉर्मेशन पूर्ण या ठिकाणी ॲप्लिकंटची द्यायची आहे. तर काय करायचं आहे, या ठिकाणी फुल नेम त्या व्यक्तीचं लिहायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचप्रमाणे स्टार ईमेल आय डीला स्टार नाही त्याच्यामुळे तो लिहिला नाही तरी चालेल. त्याचप्रमाणे तुमचा जो फोटो असेल तो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला फोटो या ठिकाणी तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे डेझिग्नेशन इन गणेश मंडळ जे काय असेल ते तुमचं या ठिकाणी लिहायचं आहे. डेस्टिनेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं मंडळ आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही डेझिग्नेशन असेल तुमच्या मंडळाचं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी पुढे काही तुम्हाला सांगितलं आहे, गणेश मूर्तीची माहिती लिहायची आहे तुम्हाला या ठिकाणी. त्याच्याप्रमाणे गणेश मंडळाचं जे तुमचं जे स्टेज असेल त्या स्टेजची या ठिकाणी माहिती लिहायची आहे. त्याचप्रमाणे मंडप माहिती या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. आता यामध्ये काय काय तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी पहा, नेम ऑफ मंडप ओनर, म्हणजे तुमच्या गणपतीचं जे मंडळ आहे त्याच्यासाठी कोणी मंडप घातलेला आहे त्या ओनरचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. ॲड्रेस ऑफ मंडप ओनर, जे काही मंडप ओनर असतील तर त्या मंडप ओनरचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पत्ता लिहायचा आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे मंडप ओनरचा. त्याचप्रमाणे डिटेल ॲड्रेस ऑफ मंडप आणि किंवा फेस्टिवल, म्हणजे मंडपचं जे काही तुमचं जे जिथून मंडप वगैरे आणलेला आहे तर तिथला जो ॲड्रेस आहे मग तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचप्रमाणे लेंथ ऑफ मंडप इन फूट, म्हणजे फुटामध्ये तुम्हाला त्या मंडपाची जी लांबी असेल ती या ठिकाणी लिहायची आहे. सिलेक्ट करायचं आहे बटनावरती, सिलेक्ट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतील, सर्व जी साईज आहे ती फुटामध्ये असेल. त्याचप्रमाणे विड्थ ऑफ मंडपची रुंदी आहे ती फुटामध्ये तुम्हाला सांगायची आहे आणि मंडपाची उंची या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. त्याचप्रमाणे जे काही तुमचं स्टेज असेल त्या स्टेजची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय करायची माहिती द्यायची आहे. स्टेजची लांबी लिहा, त्याचप्रमाणे रुंदी लिहा, सर्व काही फुटामध्ये आहे आणि स्टेजची उंचीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचप्रमाणे नेम ऑफ स्कल्पलर, म्हणजेच काय तुमचा जो काही मूर्तिकार असेल त्या मूर्तिकाराचं नाव लिहायचं आहे. मूर्तिकाराचा ॲड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर मूर्तिकाराचा तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट या ठिकाणी फायनली क्लिक करायचं आहे. सबमिट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे सबमिटमध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही
तुम्ही प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट केल्यानंतर तुम्ही जे पोलीस स्टेशन सिलेक्ट केलेलं आहे त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस होणार आहे तुमची. आणि जर तुम्हाला ही माहिती अगदी योग्य वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जरूर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती तुम्ही जरूर क्लिक करा.